आफ्टर बिग बॉस की मला खूप निगेटिव्ह खरंच विचारायला लागले हं. सगळेजण. टचवूड मी खूप लकी आहे की मला पहिलंच काम लीड मिळालं. एक वन लाईन आहे की आमच्यामध्ये येऊ नका, आम्हाला आमचं काम करू द्या. पण मुद्दामून आम्हाला ॲड केलेलं आहे आणि मुद्दामून अमृता घुमडे यांना आणलेलं आहे असं मला वाटतं. नमस्कार, मी दीपाली म्हात्रे आणि तुम्ही पाहताय लोकमत फिल्मी. आमच्या लाडक्या नाईकबाई खरं तर ह्या गोष्टीच्या सुरुवात इतकी सुंदर झाली आहे, कारण आज तुम्ही बघताय आम्ही बाकावर बसलोय आणि बाकावर बसण्याचं कारणही खूप सुंदर आहे. आम्ही शाळेत जाऊन आलोय, आम्हाला नाईकबाईंनी बरंच काही काही शिकवलेलं आहे, छान छान गोळ्या दिल्या आणि आमचं छान स्वागत केलं. तसं आम्ही नाईकबाईंचं खूप मस्त स्वागत केलेलं आहे. पण आता आपल्यासोबत लाडबाई आहे आणि येस, त्या कशा आहेत, त्या लाडबाई का आहेत, हे आता थेट अमृतालाच विचारूया. अमृता, डिरेक्टली. स्वागत आहे लोकमत फिल्मीमध्ये. थँक्यू सो मच. थँक्यू. आणि आम्हाला जरा सांगशील की या लाडबाई काय, कारण आम्हाला ना थोडासा असा एक वेगळा ठसका पाहायला मिळालाय, तुझा मिळालं ना. अमृताचा एक वेगळा ठसका त्याच्यात येस. आहे. सो काय आहे नेमकं? मला खूप कमाल एक्सपिरियन्स आहे हा सांगण्यासारखा की दर्शना लाड म्हणून मी एक भूमिका करते आहे याच्यामध्ये. तर बेसिकली ही पॉलिटिशियन आहे आणि ही या गावात कशासाठी आली आहे, काय संदर्भाने आली आहे, ही गंमत आहे बघायला. खरं तर अख्ख्या सिरियलमध्ये आमच्या लाडक्या नाईकबाई ह्या पूर्ण सिरियलमध्येच दर्शना लाड हे कॅरेक्टर कुठेच नव्हतं. हे आत्ता म्हणजे मला असं सांगण्यात आलेलं की एक शाळेचा एक त्यांचा एक विषय आणि एक घरचा विषय असाच होता. पण मुद्दामून आम्हाला ॲड केलेला आहे आणि मुद्दामून अमृता घुमडे यांना आणलेलं आहे असं मला वाटतं. पण मजा येते करायला यार. मी पहिल्यांदा अशी भूमिका करते जे मला बघतानाच मजा येते. सी बऱ्याचदा असं वाटतं की जेव्हा नायिका असते किंवा अशी एक चांगली व्यक्ती, एक चांगली पर्सनॅलिटी जेव्हा समोर येते, तिला त्रास देणारे 50 असतात. सो ह्या मालिकेत खरं तर तिच्या घरातच तिला भयंकर त्रास आहे. म्हणजे तिची सासू, तिची जाऊ म्हण किंवा तिचं सगळेच म्हणजे मुलंसुद्धा तिला हेट करत असतात, कारण ती आई म्हणून तेवढी सक्सेसफुल नाही झाली. पण आमचं जे कॅरेक्टर आहे दर्शना लाडचं, त्यांचं काहीतरी वेगळंच म्हणणं आहे. त्या खूप चांगल्या आहेत, म्हणजे त्या नाईकबाईंना पण तेवढंच मदत करणार आहेत. फक्त प्रॉब्लेम एवढा आहे की आमचा इगो हर्ट नाही करायचा कोणीच. एवढंच. आणि ते पण आम्हाला असं सटल वेमध्ये आम्ही सांगणार, आम्हाला काय त्रास नाही द्यायचा आहे कोणाला. आम्ही त्यांना व्यवस्थित सांगणार की आमच्यामधला फक्त काटा कोणीच नाही, मग त्या कोणी नाही, मग लाडक्या नाईकबाई का असे ना. सो ओके. एवढी सिम्पल एक एक वन लाईन आहे की आमच्यामध्ये येऊ नका, आम्हाला आमचं काम करू द्या. ओके, असं आहे तर. हे एक काय म्हणतात, धमकी वजा एक ताकीद दिलेली आहे. धमकी वजा ताकद आहे डायरेक्ट तोंडावर. पण याच्यात अमृताचा किती रोल आहे? कारण अमृताला तो एक ठसकेबाज आहे ना, ते एक पहिलं म्हणजे अमृताच्या अंगात आहे. सो आहे. तेच तू या कॅरेक्टरमध्ये करतीये. टाकलेलं हो, असं मला हो. वाटतंय. मला सुरुवातीला जेव्हा फोन आलेला ना, की असं-असं एक भूमिका आहे अमृता, आमची पूजा EP जी आहे, तिने सांगितलं की "अमृता, याला सुंदर कसं बनवायचं किंवा ह्याला वेगळं कसं बनवायचं हे तुझ्या हातात आहे. हे तू 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 त्याला तू बनव." त्याच्यामुळे मी खूप प्रयत्न केला त्याच्यासाठी की अमृताला दर्शना लाडमध्ये कसं कन्व्हर्ट करायचं. सुमी करणं म्हण, मिसेस हं, मुख्यमंत्रीमधली. बरोबर. ती ती तर म्हणजे ती मीच आहे. जरा हं. कमी ती मीच होते. पण हा असा रुबाब आणणं किंवा हे जे बोलण्यातला एक लहेजा आहे, त्यात कोल्हापुरी एक ठसका आणायचा आहे. माझं गाव जरी कोल्हापूर असलं तरी मी बरीच वर्ष मी पुण्याला राहिली आहे ओके. आणि कामानिमित्त मी मुंबईला असते. त्यामुळे इथे बाबा ऑड वाटू नये, कोणाला कोणी माझी मस्करी करू नये, ह्याच्यासाठी मी इतकी सवय लावून घेतली की बापरे! तो लहेजाच माझा गायब झाला. पण मी आजही घरी गेले की "काय करायला आहेस? बरी आहेस का? खाल्लो, हो. पिलो?" असं तो लहेजा येतोच घरात असला. हं, त्यामुळे हं. पूजाचं असं म्हणणं होतं की तुला वाटतंय की तू बेस्ट करू शकतेस ते तू पाठव. आणि म्हणजे माझ्या ते विदिन 1 डे हे झालं आणि लगेचच प्रोसेस कंप्लीट झाली आणि आज आपण इंटरव्ह्यू घेतोय हो. दर्शना लाडसाठी. हं. सो इतकं इझी, तसं प्रोसेस इझी होती. पण ते कॅरेक्टर करणं, कारण ऑलरेडी ना प्रेशर काय असतं तुला सांगते. जेव्हा पोस्टरवर म्हण किंवा ज्याचे प्रोमो सारखे सारखे एका मालिकेचे, एका नायिकेचे प्रोमो येत असतात, तर तिच्या तोडीस तोड आणि तिला बाबा आता कोण येणार आहे तिच्यासमोर, हे जेव्हा बायकांना, भोळ्या बाबड्या बायका ज्या सिरियल बघत असतात त्यांना जेव्हा बघायला मजा येईल ना, हं. ते माझ्यासाठी एक विनिंग ट्रॉफी असेल माझ्यासाठी, त्यांची रिॲक्शन. हं, हं. आणि ते मला माझ्या घरनंच मिळाली. म्हणजे माझ्या आईकडनं जेव्हा टिकमार्क आला ऑडिशन बघितलं, ती म्हणाली की "नाही सोने, हे काहीतरी वेगळं वाटतंय. हं, हं. तू असं केलेलं नाहीयेस, पण तू हे करून बघितलंस तर तुला मजा येईल करायला." हं. त्यामुळे
आय एम शुअर की हे इतर सगळ्या बायकांनाच ते खूप आवडणारे कॅरेक्टर. माझं एक मोटो आहे या गावात येण्यामागचा. त्या गावात मी एक माझं खरं तर समाजसेवा करायला आली आहे, दुसरं काही करायला आलेली नाही. समाजसेवा करणार फक्त लोकांची, आणि बाकी काहीही करणार नाही, लोकांना त्रास देणार नाही आम्ही. पण आमच्यामध्ये आणि आमच्यात अडथळा तेवढा करू नका बाबा, एवढंच मला म्हणायचं. येस. पण अमृताला, कारण मी असं ऐकलं की अमृताला बरेच वर्ष स्टार प्रवाहावर यायचं होतं, तुझ्या आईची ही इच्छा होती, पण अमृताला ही भूमिका मिळायला किंवा बराच मध्ये गॅप झाला अमृताचा, आणि असं वाटायला लागलं की अरे एकदा आम्ही तुला लीडमध्ये रोलमध्ये बघितलं आहे, राईट? सो आता आम्हाला पुन्हा असं बघायचं आहे, अशी भूमिका अमृता कधी घेऊन येते. ही भूमिका मिळायला थोडा वेळ लागला की तू वेळ घेतलास की काय होतं नेमकं मधला पॅच? मधल्या वेळेत मला स्वतःला ॲक्सेप्ट करायला थोडासा वेळ गेला. कारण जेव्हा आपण लीड भूमिका करतो, मी कुठल्याच एका वेगळ्या थिएट्रिकल बॅकग्राऊंडमधून आलेली नाही आहे, किंवा मला ती प्रोसेसही माहीत नाही आहे. मला माझ्या नशिबात म्हणजे एकतर खूप टचवूड मी खूप लकी आहे की मला पहिलंच काम लीड मिळालं, आणि त्याच्यामुळे पुढचा जो ग्राफ आहे ना तो मेंटेन करायला मला स्वतःला, म्हणजे खरंच सांगते, स्वतःला खूप खूप त्रास झाला ह्यासाठी, की नाही आता आपण स्वतःला लीड बघूया, त्यामुळे आपण कुठलीही सेकंडरी किंवा टर्शरी भूमिका किंवा आपण निगेटिव्ह भूमिका त्यातल्या त्यात नाही करू शकत, नाहीच करू शकत. हे स्वतःला इतकं हे करायला लागतं की नाही मला लीडलाच दिसायचं आहे. त्यामुळे हा एक आर्टिस्ट म्हणून खूप प्रॉब्लेम होतो सुरुवातीला. पण जर ती एखादी एक गोष्ट सोडली ना, की नंतर तू एक कॅरेक्टर आणि तुझ्या पुढे जी काही येणारी कामं आहेत ना, ह्याच्याकडे जेव्हा तू लक्ष देतेस ना, की नाही बाबा मला हे भूमिका म्हणून मला बघायचं आहे, नॉट नेसेसरी की ते लीड असलं पाहिजे किंवा काय. मग एक छोटं कामसुद्धा आपलं वाजलं पाहिजे ह्याच्याकडे जेव्हा लक्ष जातं, तेव्हा ह्या गोष्टींचा फरक नाही पडत. बरोबर. जो सुरुवातीला मला एक मधला पॅच आला आफ्टर बिग बॉस, की मला खूप निगेटिव्ह खरंच विचारायला लागले सगळेजण, आणि मी ते स्वतः ॲक्सेप्ट करत नव्हते, कारण मला नायिकेची भूमिका करायची होती, जी खूप गोंडस आणि चांगली गुड गुड बुक्समध्ये राहणारी आणि असं कॅरेक्टर. पण मी एक एक दोनदा ऑडिशन्स देऊन बघितलं, कारण मी नाही म्हणायचे, सरळ सरळ मी नाही म्हणायचे की नाही, मी नाही निगेटिव्ह करणार, कारण मी नाही बघत स्वतःला अशी, यार असं कसं निगेटिव्ह करायची भूमिका, म्हणून मी नाही म्हणत होते. पण एका पॉईंटला आपण ॲक्सेप्ट करायला पाहिजे की मे बी आपल्याला एकच काम सारखं 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 विचारण्यात येते. कदाचित ही त्यांची इच्छा असावी, किंवा प्रेक्षकांना कदाचित मला त्या भूमिकेत बघायचं आहे. बरोबर. आणि राजा राजा म्हण गाणं माझं आलं, राजा राजा लखाबाई म्हण माझं गाणं आलं, त्याच्यानंतर तर लोकांना थोडंसं अजून मी दिसायला लागले, थोडी लोकांना लक्षात आलं थोडं माझ्याबद्दल की नाही ही मे बी आता मध्ये नव्हती पण आता परत येते, परत यायची इच्छा आहे हिची. पण असं काही नाही, स्वतःहून घेतलेला गॅप नाही आहे. मी खूप प्रयत्नही केले आणि मध्ये मी फिल्म्ससुद्धा शूट केलेल्या आहेत, ज्या आता माझ्यामध्ये येतील. पण हा गॅप जरा त्रासदायक पण तेवढाच होता, आणि आय एम शुअर मी तेवढ्याच ताकदीने जे काही कॅरेक्टर, आणि मी मनापासून करते, कारण मी ॲक्टिंग शिकले नाही आहे. त्यामुळे मला नॅचरली जे फील होऊन जी कामं आहेत, मध्ये मी एक वशीकरण म्हणून हिंदी मालिका केली, म्हणजे माझ्यासाठी ती मालिकासुद्धा करणं हे खूप खूप लकी समजते स्वतःला, कारण माझं काहीच बॅकग्राऊंड नाही गं. बरोबर. म्हणजे कोणी मला हात धरून कोणीच आणलं नाही आहे इथे. जे करेन ते एका कामातनं दुसरं काम जनरेट होतं आहे, आणि त्याच्यामुळे मला लोकं ॲप्रिशिएट करतायत, लोकं विचारतायत, हीच माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे. सो हे काम पण तसंच आहे, म्हणजे दर्शना लाड ही वेगळी वाटावी यासाठी मी भयंकर प्रयत्न केलेले आहेत. म्हणजे माझा लहेजा मी बदलला आहे, मी माझं राहणीमान मी कम्प्लिटली मी थ्रूआउट, मी आता येताना इव्हन मी मगाशी पण मी त्याच ह्याच्यात बोलले, कारण मी स्वतःला इतकं त्याच्यात टाकले त्या कॅरेक्टरमध्ये की आपण वेगळे वाटलोच नाही पाहिजे, आणि आपली छाप ही प्रेक्षकांच्या मनात अशी बसली पाहिजे की लोकांनी म्हटलं पाहिजे नाही नाईकबाईंची मालिका बघतो कारण लाड मॅडम त्याच्यात आहे. वा. त्याचा स्वतःची ओळख निर्माण करणं, जेव्हा नायिका असते तेव्हा खलनायिकेला स्वतःची ओळख निर्माण करावी करायला लागते, लागते. काहीतरी एक वेगळं आपलं युनिकनेस देऊन. येस. अर्थात. आणि तो आता आणि अगदीच मला टिपिकल खलनायिका म्हणून मला बिलकुल करायची नव्हती की ए तू अशीच आहे आणि ए तुला मी बघूनच घेईन वगैरे, म्हणजे असं अगदीच नाही करायचंय मला. खूप चांगल्या खलनायिकेची भूमिका मी करणार आहे. पण आता हीच अमृता आता काही म्हणतात ना भूमिकांसाठी बदलते किंवा प्रेक्षकांना दाखवण्यासाठी एक वेगळी शेड दाखवण्यासाठी अमृता स्वतःमध्ये बदल करते. हे लहानपणी अमृता कशी होती? कारण आज आपण बाकावर बसलोय, लाडक्या नाईकबाईंचं हे निमित्त आहे, तर ती अमृता कशी होती? ती अशी सडेतोड होती, वर्गात कशी होती, शिक्षकांचा मार खाणारी मी होती, आगाऊ खोड्या होते, मी करणारी? खरंच सांगते, मी खूप आगाऊ होते शाळेत असताना.
आणि मी एक तर मॉनिटर होते. मी जसं सांगितलं की मी मॉनिटर असल्यामुळे एक तर जबाबदारी होती माझ्यावर. पण मी माझ्या माझ्या शेजारी कोण बसायचं किंवा कोणीही असेल ना, तर माझी भांडणं फार व्हायची त्यांच्यासोबत. काय नाही, कारण मला पटायचंच नाही, की हे असं नाही, तसं नाही. मग मी नावच सांगणार बाईंना जाऊन, नाहीतर हे आगाऊपणा माझ्या आधीपासून होता. पण ना का कुणास ठाऊक मी कितीही आगाऊपणा केला तरी माझं नाव कुठेच यायचं नाही. अरे वा. कुठेच नाही यायचं. आणि म्हणजे बाईंना पण असं असायचं की नाही अमृता नाही करणार आणि ती मॉनिटर आहे ना, तिला अधिकारच आहे. तर ती आगाऊपणा कसं करेल? मी एक किस्सा सांगते तुला शाळेतला. हम्म. माझी आणि माझी प्राची म्हणून माझी मैत्रीण आहे. तिला आता 2 मुलं आहेत. ओ ओके. तर प्राची म्हणून माझी मैत्रीण आहे. ती आणि तिची एक मैत्रीण होती. त्या दोघींना पहिल्या बेंचवर बसायच्या. तर मला ना राग यायचा त्यांचा, तुमचं काय तुम्ही सारखं बसता बेंचवर, म्हणजे साईडला बसा ना तुम्ही. नाही त्यांनी असं विकत घेतल्यासारखं तो बाक विकत घेतलाय तसं ते म्हणजे चेंज व्हायचं कधी कधी. पण आल्या की त्या तिथेच बसायच्या. तसं एकदा दोनदा आमची भांडणं झाली. तर माझी आणि प्राचीची अशा लेवलची भांडणं झाली की म्हणजे असे मारून बिरून नाही का एकमेकींना. तर नेमकं बाई अशा अशा एंटर व्हायला समोरनं, आणि त्यांनी बघितलं की मी हिला फाडकन हो कानाखाली shit. मारली. मी तिला मारलेली. बाई तिकडनं आल्या. बाईंनी ॲज इट इज माझा हात धरून आणि तिचा ते दोघींना अंगठ्या धरायला बाहेर. बापरे. आणि आम्ही अख्खा तास होईपर्यंत मी आणि प्राची आम्ही दोघी अंगठे धरून उभ्या होतो बाहेर. आणि आम्ही दोघी हसायला लागलो. नंतर म्हणलं अगं आपण 2 मिनिटापूर्वी भांडलो होतो, एकमेकांना थोबाडीत मारलेल्या. सो इतकं काही ना काहीतरी व्हायचं ना विनाकारण. म्हणजे डबा खायला पण आम्ही म्हणजे भांडलो तरी डबा खायला एकत्रच. म्हणजे मला असं वाटतं तो बिग बॉसच होता एक प्रकारचा. अमृता. तो एक प्रकारचा बिग बॉसच होता. कितीही भांडा काही करत जेवायला मात्र एकत्रच बसायचो. डबा खायला आम्ही एकत्र असायचो. त्यामुळे खूप मजा यायची. आणि मी फळा लिहायला वगैरे असायचे. माझ्या हातनंच फळा लिहायचं आणि माझा हस्ताक्षर खूप छान आहे. त्यामुळे मला फळा लिहायचं माझा हट्ट असायचा की बाई शाळेत यायच्या आधी मी फळा लिहिणार. आणि माझ्याकडे कुलप्रमुखचा एक टॅग असायचा, त्यामुळे मी कुलप्रमुख असायचे. ओके. त्यामुळे तो टॅग पण असायचा माझा शाळेतला. त्यामुळे खूप आठवणी माझ्या जाग्या झाल्या खरंच. पण असं आईचा मार खाल्ला की शाळेतल्या शिक्षकांनी कंप्लेंट केली आणि घरातल्यांनी मार दिलाय, ओरडा बसलाय, मला असं भीती काही? कधी वाटायची माहितीये का, जेव्हा पालक सभेला डॅडी यायचे माझे. कारण डॅडी एकमेव असे पालक असायचे ना की जे 50 प्रश्न विचारणार. मग तुम्ही असं का केलं, मग तुम्ही तसं का केलं. आणि मला असं वाटायचं मम्मा काहीही कर, डॅडींना पाठवू नकोस, तू ये. आणि डॅडी दिसले म्हणलं की माझं म्हणजे थरथर थरथर. कारण माझे डॅडी खूप डेंजर होते त्यावेळेस. आणि त्यांना असं वाटायचं की आणि हे पण साईन देताना, आपल्या मार्कशीटला साईन देताना पण ना डॅडी असे मार्क्स बघणार, असं असं किती पडलंय. मम्मीचं कसं फटकन बघणार नाही काय नाही. आणि मम्मी द्यायची. त्यामुळे मम्मीकडनंच मिळवायचं तो एक वेगळाच हट्ट असायचा. आणि बाईंचं असं असायचं की नाही पप्पांकडनंच, कारण पप्पांचीच साईन लागते मेन म्हणजे. बरोबर, त्यामुळे हो. डॅडींकडनंच साईन आणायची. त्यामुळे त्याचं एक वेगळं प्रेशर होतं. आणि शाळेत एक वेगळाच रुबाब असायचा आमचा. म्हणजे माझ्या खिशात हम्म. मला फ्रॉक होता असा, हम्म. आणि त्या खिशात ना चणे असायचे हम्म. सारखे. मग ते चणे असे घेऊन फिरायचो. हा. 5 रुपयाचे किंवा 2 रुपयाचे असे पूर्ण भरायचा खिसा आणि एकमेकींना बसल्या मार. हे मी केलंय. आणि आमची मुलींची शाळा होती, कंप्लीट ओके. मुलींची शाळा. त्यामुळे फक्त दंगा, नुसता दंगा. मला एक आणि एक क्षण आज तुझ्याशी बोलताना यार आठवतोय. म्हणजे उगाचं लक्ष नसताना असं वाटाणा घ्यायचं आणि असं मारायचा एकमेकींना. खूप केलं यार. म्हणजे इतकी आता आगाऊ होते मी. हा आगाऊपणा तुझ्या बाईंनी सहन केला, तुझ्या आई वडिलांनी सहन केला. सहन पण केला. अशा बाई असतात ना, आजही आम्हालाही विचारलं की हो. तुमच्या आवडत्या बाई कोण होत्या. हो. आम्ही निबंध लिहिला. तसं तुझ्या आवडत्या बाई होत्या कोणी, आणि ज्यांनी तुझा हा म्हणजे हा आगाऊपणा जो काही आहे तो सहन केला? मला एकतर वेगवेगळ्या इयत्तेत वेगवेगळ्या बाई असायच्या आम्हाला. पण माळीबाई म्हणून होत्या ज्या मला प्रत्येक जे माझ्यातलं गुण आहे, पण म्हणतो ना की एक गुण आपल्या एका बाईंना लक्षात येतो आणि त्याच्यासाठी ते प्रयत्न करत असतात. सो माळीबाई अशा व्यक्ती होत्या ज्यांना माझ्यातलं ते एक जो एक किडा होता अंगातला की ही डान्स चांगला करते, हिचं काहीतरी होऊ शकतं पुढे, आपण हिला ना थोडा एक चान्स देऊन बघूया. तसं प्रत्येक वर्षी त्यांनी पुढाकार घेऊन त्यांनी मला चान्स दिला. आणि मला दरवर्षी माझ्या आईला फोन करून सांगायच्या त्या की तुम्ही तिला नाही म्हणू नका, तिला करू दे, तिला डान्स करू दे, गॅदरिंगमध्ये पार्टिसिपेट करू दे. आणि मी पुढेच असायचे, म्हणजे मागे वगैरे नाही, तर मी फ्रंटलाच असणार. आणि मला एक स्टेप लक्षात राहायची. बापरे. त्यामुळे मला पुढेच थांबवायच्या त्या. आणि हेच बघून खरं तर शाळेत माझा इतका चांगला रिस्पॉन्स आहे, म्हणजे गॅदरिंगमध्ये मला चान्स देत आहेत हे बघून माझ्या आईने मला कथ्थकला घातलं. ओ वाव.
त्यामुळे मला शाळेत लक्षात आलं की नाही, अमृताला काहीतरी एक छान शिक्षण देणं गरजेचं आहे, जे तिला एक पुढे जाऊन वाव मिळू शकते किंवा ती करेल पुढे जाऊन, किंवा डान्स तर शिकू दे तिला म्हणून. सो ते त्या बाईंनी केलं. त्यामुळे मला माळीबाई माझं कॉन्टॅक्टमध्ये नाही आहेत बिलकुल, पण आज जर त्या मला बघत असतील तर आय थिंक त्यांना खूप प्राऊड फील होत असेल यार, खरंच. अर्थात. आणि आता ह्या नाईकबाई ज्या आहेत त्या नाईकबाई आणि स्टेजवर आता आम्हाला लाडबाई ह्यांच्यामध्ये एक वेगळी टशन आणि ते एक छान म्हणतात ना की हसून टोमणे मारणे या गोष्टी आम्हाला थोड्याशा पाहायला मिळाल्या. सो अमृता आणि ऐश्वर्याताईंचं कसं नातं जमलं या निमित्ताने? अरे खूप मस्त, म्हणजे ती तर फारच चिल चिल बाई आहे, म्हणजे खूपच मज्जा येते आम्हा दोघींना काम करायला. आणि आमचा पहिला शूटचा दिवस हा अलिबागमध्ये होता. असं अगदीच असं नव्हतं, आणि तिला सवय आहे व्लॉग वगैरे करायची, ती सुरू झाली व्लॉग बिग करायला. मी म्हणले हे काय करतीस तू? म्हणजे माझं वेगळं शूटिंग चाललंय. म्हटलं हो का, मग मला पण घे त्याच्यात. आणि इतकं म्हणजे अमेझिंग आहे, म्हणजे तिच्यासोबत काम करणं. आणि ती इतकी कमाल बाई आहे, मला खूप आवडते ती. माझ्या आईला खूप आवडते. आणि तिच्यासमोर तिला ठसन देणं, मुळात मी तिला कधीच आजपर्यंत मी तिला कधीच ठसन देणार नाही आहे. जे काही असेल ते आम्ही गोड बोलून छान आम्ही आमचं काम करून घेऊ, हा एवढंच आमचं मोटो आहे. आणि ऐश्वर्याताईबरोबर तर काम करायला खरंच यार खूप, ऐश्वर्याताई म्हण, अतुल काळे म्हण, अतुल एक्झॅक्टली मी सर. त्यांच्या हो, त्यांच्याबद्दलही विचारणार होते की अतुल काळे ही इज अ व्हेरी सिनियर पर्सन. आणि त्यांच्यासोबत माझे असे काही काही सीन्स आहेत जे आम्हा दोघांनाही करायला इतकी मजा येते, इतकी मजा येते. आणि आमची कामं जरा कमी तेच करणार आहेत. आमची कामं जी आहेत ते त्यांचे मिस्टरच पूर्ण करणार आहेत, हेमंतराव. तर हेमंतरावकडे आमचे बरीच कामं आहेत ज्याच्यासाठी ते आम्हाला बिचारे हेल्प करत आहेत. सो मजा येते यार, खूप खूप कमाल आर्टिस्ट आहे तिथे काम करायला. आणि मी अशा बॅकग्राऊंडमधून येते की ज्यांच्यासोबत मी अजून राहिलेच नाही, किंवा मी कामच खूप कमी लिमिटेड कामं केली. पण जी काही माझं एकच ध्येय माझं असंच आहे की जी काही कामं करेन ना ती इतकी चांगली करेन की लोकांनी मला त्या कामातनं नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे. सो एवढंच माझं म्हणणं आहे. नक्कीच. आणि या लाडबाई आता कशा असतील हे पाहणं आमच्यासाठी उत्सुकतेचं ठरणार प्लीज आहे. बघा, प्लीज हो. बघा, मज्जा येईल तुम्हाला. येस. आणि तो ठसका आहे माझ्यामध्ये आहे. थोडासा. तो ठसका आत्ताही आम्हाला बऱ्याच वेळेला जाणवला आहे. तो अमृताचा असू दे, लाडबाईंचा असू दे, कोणाचाही असू दे. हो. पण तो आता आम्हाला बघायला आवडला. आय होप या मालिकेमध्ये आणखीन काय काय जेव्हा घडतील घटना हो. तेव्हा आम्हाला एक आहे, वेगळी पहिल्या अमृता 1-2 बघायला मिळेल. एपिसोडमध्येच सुरुवात आहे, आणि तुम्हाला लक्षात येईलच की कशा पद्धतीने ग्राफ जाणार आहे. आणि एक न्यूट्रल प्रेक्षक म्हणून बघा, असं काही अजिबात जज करू नका आणि काहीच नका. आणि माझ्यावर तुम्ही नेहमी प्रेम करत आहात, करता, आणि तुम्ही पुढेही करत राहणार आहात. त्यामुळे मला माहिती आहे तुम्हाला नक्की आवडेल मालिका. येस येस. थँक्यू सो मच अँड ऑल द थँक्यू, व्हेरी बेस्ट. थँक्यू सो मच.